बर्थडे म्हणल्यानंतर इथंच थांबा बरं का दाजी दिवसभर. पायनॅपल रवा मसाला तयार आहे इकडं. आपला व्हेज पुलाव. तर आता मी आहे ना मदतीला. राम राम मंडळी. आज आम्ही बावड्याला आलोय. आमच्या पाहुण्यांकडं शिंदे सर आहेत. बावड्याला आलोय, कार्यक्रम आहे त्यांच्या नातूचा बर्थडे आहे आज. त्याच्यासाठी मेनू चपाती आहे, आलू मटार आहे आणि व्हेज पुलाव आहे, असा त्यांचा मेनू आहे. आणि पायनॅपल बनवणार आहे. बघू काय म्हणतात, कसं होतंय कसं नाही. पहिला अनुभव आहे त्याच्यामुळं तुम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी. तुम्ही आलाय, चांगलाच बनवणार आहात तुम्ही का स्वयंपाक, आम्हाला खात्री. ओके धन्यवाद. बघू आता स्वयंपाकाला चालू करतो. बरं रानाच्या कडलाच बघा इथं काढवाळा हे सगळं आंब्याच्या झाडाच्या खालीच आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. सावली येते म्हणून त्या पाहुण्याने आम्हाला इथं बनवायला सांगितलं आहे. लवकर आल्यामुळं जरा दमानेच कटाई चालू आहे. पायनॅपलची कटाई चालू आहे. लय खाली बघून कापताय हो कारभारीन. आज चपातीचा बेत आहे आपला. काय राव आता नातूचा बर्थडे म्हणल्यानंतर इथंच थांबा बरं का दाजी दिवसभर. आजोबा आहे तुम्ही आज. बर बर लवकर या बर का. तू आज काळी झाली काय ग. जांभळ खाल्ले ते. तोंड बघ की तुझं. जांभळ खाल्ले जांभळ. मिसरी तर घासून नाही दिली, मग जांभळ खाऊन आली. चपात्याचं एक ते लवकर का मळताय. लवकर आहे आता तास लागल. गोळ्या करायच्या, भिजायचं, मुरायचं. लवकर आहे का. चपाती उरकत नाही. चपाती उरकत नाही. पुरे उरकते. काय म्हणलात ताई तुम्ही. चपाती उरकत नाही. हा मग चला की नाही दोघे जण हात हलवा की. का उरकत नाही. बर बर दोघी जण बी हात हलवा. उरकत नाही. नाही उरकत. आता हे चपात्याचं गोळ केलं ते मोरायला ठेवलंय का. मुरायला ठेवायचं तासभर. हा आणि मग चपात्या एक सरक्या सरा लाटून घ्यायच्या पटापट. होय. हे बघा आंब्याचं झाड आहे. आंब्याला मोहर आलाय. छोटे छोटे आंबे पण आले ते हे का. आणि इथं दादा बसल्यात ते आंब्याच्या झाडाखाली हसायला लागल्यात. आता तर जास्तच लागला हसायला. तंबाखू यायची बाहेर. आणि इथं कांदा चिरायचं काम चालू आहे. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली आज स्वयंपाक बनवायचा आहे. तिकडं कोकरे जायचं काम चालू आहे. हे बघा इथं कांदा कापायचं, लसूण, बदाम, काजू. आज पुलाव भात आहे. व्हेज पुलाव आणि पायनॅपल शिरा आहे आज. व्हेज पुलाव दम बिर्याणी सारखा. आज दही टाकून आहे बघा, चितळे दही. तुमच्या हातातलाच काय राहिलंय कोकरेत आहे आता. दादाचा काढू दे की मला. काढला की दादा लय झाला. काढलाय दादा झळकलेला बघितलं नाही तुम्ही हुरडा पार्टी. कशाला आणि भांडण का मग केलंय तुम्ही. मग भांडणच असतंय, करावंच लागतंय. तुम्ही राव तुम्ही भांडताय मला आम्ही का कमी पडायचं. हा नाही पिलं तरी पिलंच म्हणताय म्हणलं.
बाळ गेलं फिरायला गेला गाडी असल्यावर राहतो पप्पा आहे तर त्याचं संग पप्पा आहे तर त्याचं संग बरं आहे मग तसं नाही त्याचं दादा आहे तर मोठं पप्पा आहे त्याचं अजून दादा गेला नाही तो का गावात गेले ते मम्मी आली नाही अजून आता पप्पा जातात नाही ते गाडी गौरी घेऊन गेली ते पेपरला त्यामुळं बघा एक मिनिटाचा जास्तीत जास्त 2 मिनिटाचा प्ले करून परत प्ले करायचं. फोडणीची तयारी झाली बरं का तसं. असू द्या. तिखट करून नुसतं रवा पायनॅपलचा रवा भाजून झालाय, साखर टाकली, तूप टाकले, पायनॅपल फ्लेवर आहे आणि ऑरेंज कलर आहे. टाका 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 नका दपकू, एवढं मी सासरवास नाही तुम्हाला. सोडा का टाका टाका सोडा 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 ती पुस्तक कपडे कपडे. भाजीची फोडणी चालू आहे बरं का. मसाला मिक्स केलेला सगळा टाकलाय. आता आपण फक्त फोडणी देतोय, भाजतोय चांगलं. त्याला तेल सुटतो चांगले पुढे या. तेल सुटतो चांगली भाजायची, तेल सुटतो चांगली भाजायची. ह्याला कट करून काढ. उशीर लागणार आहे मॅडम अजून दिवसच मावून 15-20 मिनिटं लागते ती. अजून टायमिंग आहे. कसं तेल सुटलंय चुटू चुटू, तेल सुटलं तर भाजायचं असतं. बस की चपाती अशी भाजी. का व ताईला 24 फोडणी टाकली भाजीला. गव्हर्नमेंट झालं. आता 75% चपाती झाली, थोडी राहिली, 4-5 किलोचं राहिले बघा. आता व्हेज बिर्याणीला फोडणी टाकली का आपण. आता प्युअर व्हेज बिर्याणीला तूप टाकलंय, सगळं सामान टाकलंय, व्हेज बिर्याणीचं मटेरियल. आता आपण हे व्हेज बिर्याणीचं मटेरियल बॉईल करणार आहे, मंद आचेवर राहणार. आता हे भाई व्हेज बिर्याणी का भाई रवा हलवायचा आहे आता. सर पायनॅपल रवा, चला कशात काढू देऊ तुम्हाला, कशात काढू देऊ. या पुढे बघा अजून
व्हेज बिर्याणीसाठी भात शिजत आलाय बरं का. ह्याला हलवायचा नाही, असा खळा 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 उकळून घ्यायचा बघा. व्हेज बिर्याणी इकडं मसाला टाकलेला आहे, मसाला तयार आहे इकडं. हे बघा व्हेज बिर्याणीचा मसाला तयार आहे. आता आपल्याला थर द्यायचे. आपला व्हेज पुलाव सगळा कोपऱ्यात मिक्स केलेला आहे. चपात्या पण झाल्या. हो तर आता मी आहे ना मदतीला. तरी पाहिजे का तुला